भरपूर आजारावर गुणकारी असणारी तिळाची चटणी बनवलेली आहे। ही तिळाची चटणी 6 महिनेही आपल्याला साठवता येते। 6 महिने स्टोअर कशी करायची त्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे आपण सुरुवातीला तीळ भाजून घेऊया। इथे मी बरोबर 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता हे जे तीळ आहेत ना ते पॉलिश केलेले तीळ नाहीत। पॉलिश केलेले तीळ आहेत ना ते अगदी पांढरे असे असतात। आता इथे मी साधे किंवा देशी तीळ घेतलेले आहेत। शक्यतो ना चटणी किंवा लाडू कोणतेही बनवताना अशा पद्धतीचे तीळ घ्यायचे, कारण तर याच्यामध्ये जास्त पौष्टिक तत्व असतात। जे पांढरे तीळ जे पॉलिश तीळ असतात ना ते भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केल्यामुळे त्याच्यातलं जीवनसत्व कमी झालेलं असतं, त्यामुळे अशा पद्धतीने आपण देशी तीळ किंवा मग अनपॉलिश तीळ वापरायचे आहेत। आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने देशी तीळ मिळाले नाही तर तुम्ही पॉलिश केलेले तीळ वापरू शकता। आता आपण हे तीळ छान असे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। अगदी कमी गॅसवरती तीळ भाजायचे, म्हणजे काय होते अगदी छान खमंग तीळ भाजले जातात। आणि हे तीळ भाजताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे, नाहीतर तीळ खाली करपू शकतात। तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, जे की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं। त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकही भरपूर प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे आपली हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते। ज्या लोकांना शुगर किंवा डायबिटीज आहे त्यांनी तर रोजच्या आहारामध्ये तीळ खाल्ले पाहिजे, कारण तीळ शुगर कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी मदत करते। तिळाचं सेवन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, जसं की तिळाची चटणी बनवत आहे त्या पद्धतीने करू शकता, किंवा मग तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची चक्की असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता। थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण तीळ खाऊ शकतो। तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे जरा थोडेसे कमी खायचे, कारण तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला हे तीळ खायचे असतील ना तर दररोज 1 चमचा पुरेसे होते। त्याच्यापेक्षा जास्त खाल्ले तर तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे बरोबर 1 चमचा तीळ आपल्या आहारामध्ये दररोजच्या आहारामध्ये असायला हवे आहेत। तर असे मी कमी गॅसवरती हे तीळ भाजून घेत आहे। थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण तीळ भरपूर खाऊ शकतो। तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी तीळ अगदी कमी गॅसवरती भाजत आहे। आणि तुम्हाला आता आवाज यायला लागलेला असेल की तीळ असे तटतट उडायलाही लागलेले आहेत। तर असे तीळ तटतट उडेपर्यंतच भाजायचे आहेत, याच्यापेक्षा जास्तही भाजायचे नाहीत, कारण तर जास्त भाजले तर त्याचा करपट वास येतो आणि त्याचा कलरही खूप जास्त चेंज होतो आणि चटणीही खायला मग थोडीशी कडवट लागू शकते। त्यामुळे इथपर्यंतच थोडेसे असे तटतट उडेपर्यंतच भाजायचे आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवत आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला आणखी साहित्य टाकायचे आहे। तर इथे मी बरोबर 1 चमचा जिरे घेतलेले आहे। त्याचबरोबर आणखी आपल्याला याच्यामध्ये ना लसूण टाकायचं आहे। तर इथे मी 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 15 इथे मी बेडगी मिरची ही चांगली अशी कमी गॅसवरती चांगली भाजून घेत आहे। बेडगी मिरचीतलं मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजायचं आहे। बेडगी मिरची जास्त तिखट नसते, त्यामुळे आपण ही चटणी बनवताना बेडगी मिरचीच वापरायची आहे, म्हणजे जास्त तिखट चटणी तयार होत नाही। बेडगी मिरचीतलं चांगलं मॉइश्चर जाईपर्यंत बेडगी मिरची जर भाजली ना तर 6 महिनेही आपली ही चटणी व्यवस्थित राहते। मॉइश्चर जर या मिरचीमध्ये तसंच राहिलं ना तर चटणीला बुरशी लागू शकते, त्यामुळे मिरची ही अगदी कमी गॅसवरती यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत इथे मी भाजून घेतलेली आहे। आता ही काढून मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवत आहे। आणि आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे।
तर इथे बघू शकता अगदी ह्या मिरच्या अशा खळखळ वाजेपर्यंत मी चांगल्या याच्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत किंवा पूर्णपणे जाईपर्यंत चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत। अशाच पद्धतीने मिरच्या भाजून घ्या, नाहीतर चटणी लवकर खराब होते। आणि जर आपण व्यवस्थित या सर्व साहित्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत साहित्य जर भाजलं ना, 6 महिने ही तिळाची चटणी चांगली राहते। तर आता हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेऊया। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तिळाची चटणी बारीक करणार आहोत ना, तेही मिक्सरचं भांडं अगदी कोरडं असायला हवं आहे, म्हणजे ही तिळाची चटणी अजिबात खराब होत नाही। तर इथे मी आता मिरच्या, तीळ, जिरे, लसूण सर्व याच्यामध्ये टाकून घेत आहे। शेवटी याच्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे। तर इथे मी बरोबर पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे। आता मी ही चटणी बारीक करून घेते। ते मी छान अशी तिळाची चटणी बारीक करून घेतलेली आहे। ही चटणी बारीक करताना काय करायचं आहे, आपण मिक्सरला ज्यावेळेस फिरवतो ना, त्यावेळेस ऑन ऑफ करत फिरवायचं आहे, म्हणजे या चटणीचा लगदा होत नाही। तर अशा पद्धतीने अगदी मोकळी सुटसुटीत चटणी तयार होते। बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत चटणी तयार झालेली आहे, अजिबात याचा लगदा तयार झालेला नाही। आता ही तिळाची चटणी मी एका प्लेटमध्ये काढत आहे आणि बघू शकता याचा अजिबात लगदा झालेला नाही, अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे। इथे बघू शकता आपली मस्त अशी ही तिळाची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी एखाद्या कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे, अगदी 6 महिने ही व्यवस्थित राहते। आणि आपल्याला काय करायचं आहे, रोज आपण जेवताना 1 चमचा याच्यातली तिळाची चटणी खायची आहे। तुम्हीही नक्की अशा पद्धतीने एकदा तिळाची चटणी बनवून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।